छत्रपती संभाजीनगर येथे उच्च न्यायालयामध्ये 21 वर्षापासून कार्यरत असलेले नामांकित विधिज्ञ गजानन कदम यांच्या आजवरच्या यशस्वी जीवन प्रवासावर प्रकाश टाकणारी ही विशेष मुलाखत पहा न्यूज 1 महाराष्ट्र वाहिनीवर. आयुष्यामध्ये एक गोष्ट निश्चित असते, ती म्हणजे जिथं जायचं आहे तिथपर्यंत जाताच येतं. बऱ्याच लोकांची एक तक्रार असते की मला जमणार नाही, मी करणार नाही. परंतु तुमच्या वाटा जर क्लिअर असतील आणि तुमचं चालणं हे निश्चित असेल तर तुम्ही जे ठरवलं आहे ते मिळतंच. अगदी अशीच काही माणसं असतात आणि याच चांगल्या गुणी लोकांना मुलाखतीच्या माध्यमातून आम्ही आजवर मांडत आलेलो आहोत. आज मी आहे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आणि या छत्रपती संभाजीनगरमध्ये हायकोर्टामध्ये मागच्या अनेक वर्षापासून उत्कृष्ट काम करत असलेले विधी क्षेत्रातले ॲडव्होकेट गजानन कदम यांची मुलाखत आज आम्ही आयोजित केली आहे. वकील साहेब, मुलाखतनामा या कार्यक्रमात तुमचं स्वागत. आज विधी क्षेत्रामध्ये नाव आहे, लौकिक आहे, परंतु आम्हाला सुरुवात करायची तिथून म्हणजे गावाकडनंच, नाही का? कारण काय असतं की आपण पुढे जातो परंतु मागची नाळ जी आहे ती तोडली नाही पाहिजे, कारण ते ज्याला जमतं तीच व्यक्ती गुणी असते. साहेब, तुमचं जे गाव आहे, मूळ गाव नांदेड जिल्ह्यातलं, अगदी तुमचं बालपण, तुमचं गाव, तुमचं कुटुंब आणि एकूणच बालपणीच्या नेमक्या काय आठवणी येतात? मी रोडगी या छोट्याशा गावात जन्माला आलो. रोडगी म्हटलं तर गावाच्या नावामध्ये रोड जरी असलं तरी आज स्वातंत्र्याला इतकी वर्ष झाली तरी म्हणावं तसा अजूनही चांगला रोड ज्या गावाला नाही त्या रोडगीचा मी आहे. पूर्वी ते गाव हदगाव तालुक्यामध्ये होतं आणि आता सध्याला नवीन झालेला तालुका अर्धापूर जो आहे, ॲक्च्युली अर्धापूरपासून ते 5 किलोमीटरवरती गाव आहे आणि नांदेडपासून 20 किलोमीटरवरती गाव आहे. वडील शेतकरी आहेत, पण वडिलांचं शिक्षण MA पर्यंत झालं त्या काळामध्ये आणि त्यांनी कुठल्याही प्रकारची नोकरी वगैरे पत्करली नाही. शेती करतात वडील आणि वडिलांनी दूरदृष्टी ठेवून आम्हाला शिकवलं. आणि माझा मोठा भाऊ आता नांदेड जिल्ह्यात नावारूपाला आलेला एक चांगला LIC एजंट आहे आणि बहीण परभणी या ठिकाणी वास्तव्यास आहे आणि मी मागील 21 वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून संभाजीनगर या ठिकाणी वकिली करतोय. रोडगी हे मूळ गाव, खरं मूळ गाव, अगदी जन्मगाव तुमचं. वडील उच्च शिक्षित. काय सांगाल नेमकं की बालपणीचं जे आयुष्य होतं, कारण काय असतं की आत्ताचं हे शहरी भागातलं आयुष्य वेगळं पण गावाकडचं आयुष्य वेगळं असतं. मला असं वाटतं ती श्रीमंती पैशात मोजता येत नाही का? तर बालपण कसं होतं नेमकं, म्हणजे आईच्या अवतीभोवतीचं आयुष्य कसं होतं, वडिलांचे संस्कार काय, नेमक्या आठवणी? वडिलांचा खूप लाडका होतो आणि आई ही आमची शिस्त लावण्याचं काम बऱ्याच ठिकाणी आई करत असते, तसं आईने खूप शिस्त लावण्याचं काम केलं आणि वडिलांनी लाड करण्याचं काम केलं. कधी लहानपणी भांडण करून आल्यानंतर आई अगोदर आम्हाला मारायची दुसऱ्याच्या मुलांना हे करण्यापेक्षा. तर ह्या पद्धतीच्या संस्कारात आम्ही शिकलेलो आहोत की आपल्यामुळं कोणालाही त्रास नाही झाला पाहिजे आणि आपली चांगली जडणघडण झाली पाहिजे. आई आणि वडिलांमध्ये सगळ्यात जास्त बॉन्डिंग कुठं राहील तुमची, म्हणजे आईशी का वडिलांशी? मग तसं म्हणाल तर आई आणि वडील कदाचित मला दोघांचंही पुरेपूर आणि भरपूर असं प्रेम मिळालेलं आहे. वकील साहेब, मित्रांमधलं आयुष्य कसं होतं ते सांगा. मित्रांमध्ये पण लहानपणापासूनची जी मित्र आहेत गावातली, ती आता खूप दिवसानंतर कधी मधी भेटी होत असतात. तर मी कधी गावी जात असताना एका शेतामध्ये बऱ्याच वेळेस माझी मित्र दिसली मला, जी शेतात काम करत असतात वगैरे. तर त्यांना तिथं थांबून बोलणं, वेळ देणं, त्यांच्यासोबत गप्पा गोष्टी करणं आणि शाळेमधली जी आमची मित्र आहेत ती पण मंडळी अजूनही संपर्कात असतात. लॉ कॉलेजची जी मित्र आहेत ती पण पूर्ण महाराष्ट्रभर विखुरली. ज्या वेळेला काय असतं की शिकायचं असतं, जर शिक्षण जर मनात रुजलं तर निश्चितपणे शिकता येतं आणि मुलामध्ये काय की शिक्षणाची सक्ती नसते तर ती आसक्ती असते, कारण आवड निर्माण झाली पाहिजे. तर तुमच्या आयुष्यामध्ये म्हणजे शिक्षण घ्यावं, मोठं व्हावं, हे जे आहे बाळकडू, हे म्हणजे ऑटोमॅटिक तुम्हाला वाटत होतं का कोणी लादलं हे? मग खरं म्हणजे मी 10वी पर्यंतचं शिक्षण माझं अर्धापूर पासून पुढे म्हणजे नांदेडहून एक साधारणतः 20 किलोमीटर अंतरावरती पार्टी नावाचं गाव आहे, पार्टी मक्ता, नांदेड नागपूर या रोडवरती आहे, हायवेवरती. त्या ठिकाणी माझं 10वी पर्यंत शिक्षण झालं आणि
तेव्हा त्या ठिकाणी त्या गावात असताना मला माहिती होतं की 12वीच्या नंतर लॉची डिग्री आहे. 12वी नंतर हायकोर्टचं जे खंडपीठ आहे ते औरंगाबादला आहे. ह्या गोष्टी मला त्या काळात माहिती झाल्या आणि तेव्हापासूनच माझं असं नाही झालेलं आहे निश्चितच की क्या पाशा क्या खलील कुछ नाही बना तो बन जा वकील, या पद्धतीनं मी या वकिली क्षेत्रात निश्चितच आलेलं नाहीये. मी मुळातच 10वी पासच्या अगोदरपासूनच डिटरमाइन केलं होतं की मला लॉ करायचंय आणि वकील झाल्यानंतर हायकोर्ट या ठिकाणी वकिली करायला जायचंय असं मी निश्चित केलेलं आहे. एक उदाहरण सांगतो मी तुम्हाला. ज्या दिवशी आमच्या LLBचा फायनल इयरचा रिझल्ट लागला, ज्या दिवशी आमचे मित्रमैत्रिणी कॉलेजमधले एकमेकांना आपलं पर्सेंटेज सांगत होते की मला फर्स्ट क्लास मिळालं, मला एवढी टक्केवारी मिळाली, त्यावेळेस मी गजानन कदम ॲडव्होकेट हायकोर्ट औरंगाबाद आणि माझ्या सिनियरचा ॲड्रेस आदरणीय शशिकुमार चौधरी साहेब, जे इथले आमच्या वकिली क्षेत्रातले महाराष्ट्रातले भीष्म पितामह ज्यांना आपण म्हणू शकतो, तर अशा प्रकारे मी व्हिजिटिंग कार्ड्स ज्या दिवशी रिझल्ट लागला त्या दिवशी मित्रांना वाटत होतो. याचाच अर्थ असा झाला की आमच्या बॅचमध्ये प्रत्येकाला माहिती होतं की गजानन कदम हा वकिली करायला उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद या ठिकाणी गेलेला आहे. पण नंतर बाकीचे मित्र कोण कुठं काय करते हे कालांतरानं हळूहळू कळायला लागलं. पण माझं एकट्याच असं होतं की सगळ्यांना माहिती झालं की मी हायकोर्टला गेलो, कारण ज्या दिवशी रिझल्ट लागला त्या दिवशीच मी ह्या सगळ्या गोष्टी डिक्लेअर केल्या. मला असं वाटतं की आपल्यावर विश्वास पाहिजे की आपल्याला काय करायचं नाही काय. कारण बऱ्याच वेळेला लोकांचं काय असतं की टू बी ऑर नॉट टू बी, म्हणजे काय नेमकं, म्हणजे कन्फ्युजन असतं नाही का. साहेब, प्राथमिक अवस्थेमध्ये असताना म्हणजे अगदी तुमची शाळा असतील, तिथले गुरुजे असतील, म्हणजे त्या आठवणी आम्हाला सांगा. म्हणजे प्राथमिक असेल किंवा माध्यमिक असेल, कारण काय असतं की त्या आठवणी आपल्या कायम हृदयामध्ये असतात. पारडी या ठिकाणी शिक्षण झालं. त्यापूर्वी रोडगी या ठिकाणी माझं 3री-4थी पर्यंत शिक्षण झालं. त्या ठिकाणी पत्रे सर म्हणून होते अर्धापूरचे, ते आजही डोळ्यासमोर दिसतात, लुना घेऊन येताना शिस्तबद्ध. त्याचबरोबर पुढे जाऊन पारडी या ठिकाणी, म्हणजे रुडगी ते पारडी हे 5-6 किलोमीटरचं अंतर आम्ही पायी चालायचो. चिखलामध्ये शूज हातात घ्यावे लागायचे, एका हातामध्ये दप्तर घ्यायचं, एका हातामध्ये शूज घ्यायचे आणि पार्टीच्या जवळ आलं की कॅनॉलला वगैरे पाणी असायचं साचलेलं, त्या पाण्यात चिखलाचे पाय धुवून नंतर शूज घालायचे. ह्या पद्धतीचं सगळं शाळकरी जीवन होतं. आणि पारडीला आम्हाला तिथले जे हेडमास्टर होते, प्रिन्सिपल, हे बिझेड सर होते. त्यांचं पण खूपच आमच्यावरती प्रभाव आहे. त्यानंतर तिथं पार्टीमध्ये अजून VGP सर होते, जे स्पोर्ट्स शिक्षण द्यायचे बऱ्यापैकी चांगलं. त्यानंतर शरद देशमुख सर होते, आम्ही त्यांना शरद सर म्हणायचो. पतंगे सर होते, अशी लतीफ सर होते. शालेय जीवनामध्ये आवडणारे विषय कुठले होते, ज्या विषयाचा कायम एक लढा होता खरं तर, की नेहमी हा विषय आपल्याला जमतो, हा आपला कॉन्फिडन्स होता? खरं म्हणजे शाळकरी जीवनामध्ये मला इतिहास फार आवडायचा. आणि म्हणतात की जी लोक स्वतःचा इतिहास नाही विसरत ते पुढं भविष्य पण घडवू शकतात. त्यामुळे इतिहासात बघणं आणि शिकणं मला खूपच चांगलं वाटतं. सर, असं म्हणतात की दुसऱ्याचं वाचलं पाहिजे आपण, नाही का, कारण हिस्ट्रीचा अर्थच आहे हीच स्टोरी, त्याची गोष्ट, नाही का, आणि ते वाचलं पाहिजे आपण, कारण वाचेल तोच वाचेल. सर, एक विचार असं वाटतं की जसं आज या महानगरामध्ये आहात, अगदी आजही दिवाळी आहे, आजही दसरा आहे, परंतु लहानपणीची दिवाळी, तो दसरा, तो पोळा, मला असं वाटतं तो कायम हृदयामध्ये असतो. तर एवढे सण आपण साजरे करतो, तर लहानपणी तुम्हाला आवडला सण कोणता? लहानपणी आणि आता पण ज्या सणाने, ज्या उत्सवाने हिंदू धर्मातल्या माझ्या हृदयामध्ये एक स्थान असं स्वतःचं करून ठेवलेलं आहे ते म्हणजे दिवाळी. मला आताही आठवते की दिवाळीमध्ये आजूबाजूच्या घरांमध्ये आमची जी भावंड, भावकीमधली, आजूबाजूच्या गावातली, जी नांदेडला कोणी अर्धापूरला शिकायला जायची, ती पण सगळी मंडळी त्या ठिकाणी यायची. सकाळी लवकर उठायचं, आंघोळ करायची, दिवस उजडायच्या अगोदर आंघोळ करायची. आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत की आपण नाही विसरू शकत. परिस्थिती माणसाला शिकवते, परिस्थिती घडवते आणि परिस्थिती बिघडवते सुद्धा. तसं एक विचार असं वाटतं की तुमच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती कशी होती आणि त्या परिस्थितीनुसार नेमकं काय शिकतात? मी परिस्थिती तशी बेताचीच होती. शेतकरी कुटुंबातून आल्यामुळे परिस्थिती जेमतेम होती. पण वडिलांनी कधीही या गोष्टीची कमी भासू दिली नाही. नांदेडला लॉ कॉलेजला अर्धापूरून बसनी जायचो, कधी वडिलांची मोटरसायकल घेऊन हौसेनं कधी जायचो.
दररोज त्या काळामध्ये परवडत नसताना, झेपत नसताना वडिलांनी 100 रुपयाची नोट रोज खिशात टाकलेली मला. एक साहेब विचार असं वाटतं की असं म्हणतात की आयुष्यामध्ये आपण कितीही पुढे जाऊ पण आई वडिलांना माणसाने विसरू नये, नाही का. तर सुरुवातीचा टप्पा आई वडिलांनी आपल्याला द्यायचा असतं आणि नंतरचा टप्पा जो असतो तो आपण त्यांना द्यायचा असतं. तर आता जेव्हा वेळ आहे त्यांना द्यायची तर काय काय देता नेमकं ते सांगा. आई तर एक 3 वर्षापूर्वी वारली अच्छा. आणि वडिलांसोबत आता कधीतरी त्यांना घेऊन यात्रेवरती जातो. लहानपणचं मला आठवतं, वडील मला घेऊन जायचे. त्या काळात नांदेड साईडला तिरुपती वगैरे या ठिकाणी जाण्याची जी फार पद्धत असते, तर वडिलांसोबत खूप वेळेस गेलेला आहे. त्या ऋणातून तर काही. निश्चित. सर वडिलांना काय म्हणता नेमकं तुम्ही. मी वडिलांना बाबाच म्हणतो. मला एक सांगा तुम्ही की बाबा खरं तर आज जे आहेत बाबांचं लक्ष बाबांचं प्रेम तेच आहे, परंतु लहानपणी ते तुम्ही उल्लेख केला की ऐपत नसताना 100 रुपयाची नोट मिळायची, नाही का. मला असं वाटतं की खिशामध्ये खूप पैसा असेल तर देणं सहज असतं, पण नसताना द्यायची जी दानत असते ती म्हणजे वडिलांकडे असते. कारण मला असं वाटतं की या जगामध्ये बाप वडील फादर ही अशी एकच व्यक्ती आहे की जी व्यक्ती असो नसो लेकराला म्हणते मी आहे, मी आहे, घाबरू नकोस, नाही का. कारण पाठीशी सतत असणारे तुमचे बाबा. आज या ठिकाणी बाबांना तुम्ही सांभाळता, बाबांची माया करता आणि ते आपलं कर्तव्य असतं, परंतु त्याच बरोबरीला एक व्यक्ती म्हणजे आपली आई. तर आईच्या नेमक्या काय आठवणीत आज, कारण आज या आरामदायक खुर्चीत तुम्ही बसलेले आहात, वातावरण यशी आहे, परंतु आठवण मात्र कायम आईच्या असेल. तर आईच्या काय आठवणीत नेमक्या. लॉ कॉलेजहून कितीही वाजता वापस आलं, दुपारी हो, संध्याकाळी हो, रात्र हो, कधी नांदेडून येताना बसनी आल्याबरोबर घरी मी इकडे बाथरूमला जाऊन हातपाय धुवून फ्रेश होईपर्यंत आई गरमागरम पोळ्या करण्याचं काम करून मला देत असेल. आई आज नाहीये, पण आईच्या आठवणी आहेत. खरं तर साहेब मी या न्यूज वन महाराष्ट्र चॅनलच्या या मुलाखतनामा या कार्यक्रमात मी तुमच्या आईला, तुमच्या माऊलीला मी सॅल्यूट करतो की एवढं सुंदर रत्न त्यांनी घडवलं, खरं तर, नाही का. कारण काय असतं की मास्टरपीस घडवणं फार महत्त्वाचं असतं आणि बऱ्याच वेळा काय होतं की आई वडिलांना वाटतं की मुलं आहेत म्हणजे त्यांना फक्त खाऊ पिऊ घालणे, परंतु संस्कार प्रेम जडणघडण या गोष्टी बऱ्याच वेळा हल्ली त्या दिसत नाहीत. खरं तर सर आई सतत तुमच्या अवतीभोवती आजही आहे. एक क्षणभर एक काल्पनिक प्रश्न आहे फक्त, क्षणभरासाठी जर आई तुमच्या समोर आज आली तर आईला काय सांगाल नेमकं आज. आईला सांगेल की आई तू नेहमीच माझ्यासोबत आहेस. आईला आईच म्हणायचं काय आणि दुसरं कुठलं नाव होतं. आई म्हणायचो, आई साहेब म्हणायचो. आमच्याकडे खूप खूप तुम्ही प्रेमाने करत होत, नाही का. मला वाटतं की बॉन्डिंग खूप महत्वाची असते, नाही का. कारण मला असं वाटतं खूप मला वाटलं नाही की या पद्धतीची मुलाखत होईल आणि पूर्णपणे आपण भावनिक गोष्टींकडेच गेलो, त्यामुळे मी खूप भावूक झालोय, त्याबद्दल माफ करा मला. येस सर. सर एक विचार असं वाटतं की ज्या वेळेला तुम्ही शाळेमध्ये होतात त्यावेळेला फक्त अभ्यास की अभ्यास होतं का अगदी खेळ सुद्धा आवडायचं मग. नाही, खरं म्हणजे शाळकरी जीवन फारच वाईट परिस्थितीचं असतं खेड्यामध्ये. तुम्हाला सांगतो, आज जी माझी मुलं, जी 4थीचा मुलगा आहे, 7वीची मुलगी आहे, त्यांनी आज माझ्यासोबत इंग्लिशमध्ये कन्व्हर्सेशन करू शकतं. आमची शाळेची परिस्थिती खूप वाईट होती. खेड्यामधलं शाळकरी जीवन आजही खूप कठीण आहे. तुम्हाला सांगतो, 10वीची इंग्लिश आम्हाला काय यायची, 10वीला फक्त शुद्धलेखन लिहिणं आणि स्पेल आउट करून धडा वाचून दाखवणं, याच्या पुढची इंग्लिश आम्हाला शिकवण्यात येत नव्हती. ज्या पद्धतीच्या गोष्टी होत्या आम्हाला आत्ताही ते ओल्या काठीनं मार खाल्लेलं आठवतं, सगळ्या गोष्टी आठवतात. त्यामुळं आत्ताची कंडिशन खूप पुढची आहे. त्या काळामध्ये त्या शाळांमध्ये त्या गावामधून इथपर्यंत प्रवास करणं खरंच कठीण आहे माझ्यासाठी, प्रत्येकासाठी. गाव सोडताना एक भावना असते खरं तर, आणि मला असं वाटतं की तुम्ही ज्या वेळेला गाव सोडला, नाही का, आणि ठरवलं की आपलं वकील व्हायचं आहे, साहेब ज्या वेळेला ही तुम्ही तुमची संकल्पना हे स्वप्न लोकांना सांगत होतात की मला आता लॉ करायचं आहे, त्यावेळेला काय नेमक्या होत्या प्रतिक्रिया. नाही, मला त्यावेळेस काही असं एनकरेजमेंट कुणाकडनं मिळालं नाही. काही शिक्षक होती, त्यांनी पण सांगितलं की नको, लॉ म्हणजे इंग्लिश असतं, इंग्लिश काही चांगलं नाही आहे वगैरे, फार असं असायचं.
पण त्यामुळं एकच सांगतो की माझं इंग्लिश जे काही मी आज काही आहे ते मी स्वतः इम्प्रूव्ह केलं. मला आठवतं की मी नांदेडहून अर्धापूरला बसनी जात येत असताना नांदेडच्या बस स्टँडवरून लोकमत टाइम्सचा पेपर घ्यायचा, घरी मराठी लोकमत टाइम्स असायचा, त्या मथळ्याच्या त्या आशयाच्या बातम्या सुसंगत इंग्लिशमध्ये कशा आहेत त्या वाचणं, बघणं. आणि व्होकॅब्युलरी मी कधीही बायहार्ट केलं नाही, कुठलाही शब्द आयुष्यात पाठ करण्याची गोष्ट केली नाही मी, पण हे सगळ्या गोष्टी आपसुकच प्रयत्नांनी आणि प्रॅक्टिसनी होत गेल्या. मला असं वाटतं की आपण जर प्रामाणिकपणे प्रयत्न करत असाल तर आपल्याला निश्चित यश मिळतं. कुठली गोष्ट अवघड नाहीये, नाही का, कुठली गोष्ट सोपी पण नाहीये. प्रयत्न करत राहा. प्रयत्न करत राहायचे. साहेब, विचार असं वाटतं की आज तुम्ही उल्लेख केला की जवळपास या विधी क्षेत्रामध्ये येऊन 21 वर्ष झाले आहेत. 22वं वर्ष 22वं वर्ष आहे. तर काय सांगाल नेमकं या विधी क्षेत्रामध्ये येत असताना आलेले अनुभव, त्याचबरोबर केलेलं स्ट्रगल, कारण सहज नाही कुठलंच, तर हा प्रवास काय नेमका ते सांगा. 2004ला जेव्हा मी इथं आलो, येताना वडिलांनी मला आठवतं की कर्जानं काढून 30,000 रुपये त्या काळात मला दिले होते बाबांनी. आणि इथं आल्यानंतर त्या 30,000 रुपयात काय काय केलं तुम्हाला सांगतो की बार काउन्सिलचं रजिस्ट्रेशन केलं, मुंबईला जाऊन स्वतः जावं लागायचं त्या काळात. इथं काही बार काउन्सिलचं ऑफिस नव्हतं. आल्यानंतर त्याचा कोट गाऊन घेणे, सतरंजी घेणे, एक बॅग घेणं, त्यानंतर एक बकेट घेणं, रूम किरायाने करणे आणि उर्वरित पैशात मेस लावली. आणि मेस लावल्याच्या नंतर काही पैसे उरले नाही, पण वडिलांचा आशीर्वाद होता, आईचा आशीर्वाद होता, त्यामुळं निश्चितच सांगतो त्या 30,000च्या नंतर कधी पैसे वडिलांकडून घ्यायची गरज नाही पडली. एवढ्या जोरात वकिली सुरुवातीपासूनच सुरू झाली. मला असं वाटतं की तुमच्याकडे पैसा येईल आहे, परंतु जे 30,000चे कर्ज घेत होतं वडिलांनी तुमच्यासाठी, ते कर्ज काही फेडणं शक्य नाही, पण नाही का, आणि ते फेडू पण नका. नाही, त्यांच्या ऋणात राहायलाच आवडेल मला. सर, एक विचार असं वाटतं की ज्या ज्या वेळेला तुम्ही हताश होता, म्हणजे कुठतरी माणूस थांबतो की कुणाला आपल्या सपोर्टची गरज असते, त्यावेळेला सगळ्यात जवळ कोण असतं आजही, का बाबाच? नाही, बाबांचं असतंच. आईची उणीव ही भासतच असते. आणि बाबांचा तर निश्चितच नेहमीच सपोर्ट असतो. त्या काळामधलं औरंगाबाद आणि आता छत्रपती संभाजीनगर इथं हायकोर्टामध्ये प्रॅक्टिस करायला सुरुवात केली, त्यावेळेला असं वाटलं होतं का की आपल्या इथं निभावं लागेल? कारण जेव्हा आपण गावखेड्यात येतो ना, त्यावेळेला निश्चितपणे आपली भीती असते, गड्या आपलं गाव भरा, नाही का, कारण जिथून नांदेड शहर जवळ होतं किंवा आपल्या तालुक्याचं गाव जवळ होतं. मग हे शहर निवडणं आणि इथं उभारणं एवढं सोपं नव्हतं. मग हा आत्मविश्वास होता का नव्हता? असं नाही, सुरुवातीपासूनच आत्मविश्वास होता. तुम्हाला सांगतो की अर्धापूर या ठिकाणी नंतर कोर्ट झालं, तालुक्याच्या ठिकाणी नांदेडला कोर्ट होतं, पण कधी नांदेडच्या कोर्टात वकिली करायची हे कधी स्वप्नातही आलं नव्हतं आणि कधी एक दिवस त्या ठिकाणी मी वकिली पण केली नाही. सुरुवातीपासून ही वकिली मी औरंगाबाद, आता नव्यानं झालेलं छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी करत आलोय. आणि काही मध्यंतरी मी 1 ते 2 वर्ष मागच्या 2005-06च्या काळामध्ये मी मुंबई उच्च न्यायालयात सुद्धा वकिली केली होती. आणि आता सुद्धा मी मुंबई या ठिकाणी आठवड्यातून एखाद दिवस तरी देत असतो. पण माझं 90% पेक्षा जास्त वकिली जी आहे ती छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी. आता छत्रपती संभाजीनगर, मुंबई या ठिकाणी तुमचा चांगली उत्तम प्रॅक्टिस करतात, परंतु या 21 वर्षामध्ये जे काही अप्स अँड डाऊन आले नाही का, ते सांगा साहेब. म्हणजे काय काय परिस्थिती होती, कशी उभे राहिले ते सांगा, कारण हे उभारणं तर सहज झालेलं नाही. असं डाऊन्स येण्यापेक्षा अप्स ज्याला म्हणतो आपण, तेच येत गेले आयुष्यामध्ये. कधी डाऊनफॉल होण्याचं काही संधी नाही मिळाली या ठिकाणी, कारण की आपण काम करत गेलो, त्यामुळं पुढे पुढे यश येत गेलेलं आहे. प्रत्येक वेळेस जी आहे ती प्रोग्रेसच होत गेलेली आहे. छोट्या घरापासून मोठं घर, छोट्या ऑफिसपासून मोठं ऑफिस, छोट्या गाडीपासून मोठी गाडी, अशा प्रकारे आईवडिलांच्या आशीर्वादाने आणि आपल्या मेहनतीने विधी क्षेत्रामध्ये लाभलेले तुमचे गुरु म्हणजे ॲडव्होकेट चौधरी साहेब, नाही का, गुरुकडनं काय शिकता आलं नेमकं ते सांगा. माझे गुरु आदरणीय ॲडव्होकेट, सिनियर ॲडव्होकेट शशिकुमार चौधरी साहेब यांच्याकडून साधेपणा, हंबलनेस जे आहे, आणि आमच्या साहेबांकडे बघायचं आणि शिकायचं म्हणजे आजही साहेब नवतरुणासारखा अभ्यास करतात, रात्री खूप लेटपर्यंत वाचन करतात. त्यांच्याकडे बघून आम्हाला कधी कधी वाटतं की आपण कधीही हे काम
कमी नाही करायला पाहिजे साहेबांसारखं. आणि साहेबांची खासियत अशी आहे की उच्च न्यायालय खंडपीठामध्ये जेव्हा साहेब कॉरिडॉरमधनं जात असतात, एखाद्या वकिलाच्या क्लर्कनी जरी नमस्कार घातला साहेबांना तर साहेब दोन्ही हातांनी हात जोडून त्या क्लर्कला सुद्धा नमस्कार घालतात. असं सादगी आणि हे सगळं त्यांचं हे आहे. आणि त्याचबरोबर माझे दुसरे गुरु जे आहेत आदरणीय सुधांशु चौधरी साहेब, जे आता डेझिग्नेटेड सिनियर काउन्सिल आहेत सुप्रीम कोर्टामध्ये, शशिकुमार चौधरी साहेबांचे चिरंजीव आहेत. त्यांच्याकडून पण मला खूप शिकता आलं. त्यांच्यासोबत इथं काम करण्याची संधी मिळाली, त्यामुळे मी स्वतःला खूप विद्या विनय शोभते. विनयशीलता असेल तर विद्या शोभून दिसते, नाहीतर त्या विद्येला काही अर्थ नसतो, नाही का. सर, विचार असं वाटतं की ज्या वेळेला एखाद्या प्रकरणाला तुम्ही पाहता, जवळून पाहता, अभ्यास करता, आणि आम्ही असं ऐकलं की काही माणसं परिस असतात की कुठल्याही याला सोन्याला अगदी लोखंडाला स्पर्श केला तर सोनं होतं. तुम्ही प्रत्येक केस घेता, त्याला स्पर्श करता, मेहनत करता आणि ती केस जिंकता. काय नेमकं सूत्र आहे? मी एका गोष्टीमध्ये बिलीव्ह करतो की जेव्हा बाकी माझे वकील मित्रमंडळी 100 मॅटर करतात, तेव्हा मी असं समजतो की मी 25च मॅटर करतो. बाकी मंडळी एका मॅटरला 2 तास देत असतील तर मी 2 दिवस पण द्यायची कधी हायगाई नाही करत. म्हणजे एखादा विषय हातामध्ये घेतला तो तडीच न्यायचा, नाही का. आणि त्याच्यामध्ये निश्चित मला असं वाटतं की असा ते करता सायाचा तू का म्हणे अभ्यास. कारण एखादी गोष्ट जर आपल्याला जिंकायची असेल, अगदी मिळवायची असेल, त्यासाठी अभ्यास लागतो आणि तो अभ्यास करण्याची तयारी आपली पाहिजे. साहेब, आजवर तुमच्या कामाचं कौतुक म्हणून अनेक ठिकाणी तुमचा पुरस्कार देऊन सन्मान केलेला आहे. मग हे पुरस्कार राज्यस्तरीय असतील किंवा एखाद्या संस्थेचे असतील, परंतु पुरस्कार तेव्हाच मिळतो जेव्हा आपण त्यास पात्र असतो, नाही का. तर आजवर कुठले कुठले पुरस्कार भेटले आहेत ते सांगा. मला राज्यस्तरीय कायदारत्न पुरस्कार मिळाला होता महात्मा फुले शिक्षण परिषदेचा. आणि त्यानंतर पुरस्कार म्हणून असे काही नाही, पण पुरस्कारापेक्षाही जास्त मला जर बोलायचं तर माझ्या आयुष्यात खूप मोठी मोठी मंडळी आहेत. म्हणजे माझे गुरुवर्य शशिकुमार चौधरी साहेब, सुधांशु चौधरी साहेब, याचबरोबर अजूनही आयुष्यात जी काही गुरुमंडळी म्हणून गुरूंच्या ठिकाणी जाऊन त्यांनी काम केले, त्यामध्ये आदरणीय जस्टिस आनंद निरगुडे साहेब आहेत. त्यानंतर सिनियर काउन्सिल सतीश माने शिंदे साहेब आहेत. इथं औरंगाबाद या ठिकाणी सुद्धा मी अजूनही शिकण्याचं काम करतो. माझ्या सिनियर बरोबरच या ठिकाणी सिनियर काउन्सिल जोरडे साहेब असतील, सिनियर काउन्सिल होन साहेब आहेत, राजेंद्र देशमुख साहेब आहेत, त्यानंतर खंदारे साहेब आहेत. ही जी सगळी मंडळी आहे, सपकाळ साहेब असतील, कात्नेश्वरकर साहेब असतील, ह्या सगळ्या सिनियर मंडळींकडनं, आदरणीय व्ही डी साळुंके साहेब आहेत, ह्या सगळ्या मंडळींकडनं मी याच्यामध्ये मी अजूनही आमच्याकडचे सिनियर काउन्सिल PM शाह साहेब, आता ते हयात नाही आहेत, लॉकडाऊनच्या काळामध्ये ते वारले, पण अजून त्यांना सुद्धा मी मिस करतो. त्यांचं गायडन्स पण या ठिकाणी मी मिस करतो. अनेक केसेस लढलात, सगळ्या जवळपास केसेस जिंकत आलात, परंतु काही प्रकरण असे असतात की जे कायम लक्षात राहतात. कारण त्यात आपल्याला जास्त पैसे पण भेटलेले नसतात किंवा त्या अपेक्षा पण केली नसते, पण आनंद खूप असतो. असं एखादं प्रकरण सांगा मला. सध्या म्हणजे पेंडिंग मॅटर आहे मराठवाड्यातील मराठ्यांचा OBC समावेशाची जी याचिका आहे ती मी फ्री ऑफ कॉस्ट चालवतो सुरुवातीपासून. त्यानंतर सीना कोळेगावचं जे प्रकरण होतं त्यावेळेस आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेब त्या ठिकाणी मुख्यमंत्री होते. त्यांनी सीना कोळेगावचं पाणी अक्कलकोट आणि सोलापूरला सोडण्याची ऑर्डर केली होती. त्या ऑर्डरला आदरणीय जस्टिस नलावडे साहेबांनी स्टे दिला होता. त्या प्रकरणात काम करण्याची संधी मिळाली उस्मानाबादवासी यांच्या वतीने. त्यानंतर नांदेड आणि लातूरचं जे आयुक्तालयाचं जे प्रकरण होतं त्याच्यात सुद्धा मला त्या ठिकाणी काम करण्याची संधी मिळाली. मराठी माध्यमाच्या शाळा, त्याचबरोबर अगदी गावाकडची पोरं, भलेही थोडी अगदी वेगळं असतील, त्यांचं राहणीमान चांगलं नसेल, परंतु ते ज्या कुटुंबातनं ज्या परिस्थितीनं पुढं जातात त्यांच्यावर एक संस्कार असतात की ती भावना असते, म्हणजे त्यांना हृदय असतं असं म्हणतात, नाही का. आणि जे तुमच्याकडे मी पाहतोय खरं तर साहेब, ज्या वेळेला सामाजिक भान असतं की आपलं काहीतरी द्यायचंय बुवा समाजाचं, मग ते गावाकडचं असेल, गावाकडच्या लोकांचं असेल, त्या मातीचं ऋण असेल, तर सामाजिक भान म्हणून आजवर काय काय केलं ते सांगा.
माझ्या गावामध्ये मागचे आता एक 2-3 वर्षापासून वेळ मिळत नाही. दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये मी 2-3 वर्षापासून ते गोष्ट बंद झाली, पण बरेच वर्ष, काही एक 5-7 वर्षाचा कालावधी असेल कदाचित, दरवर्षी दिवाळीला घरी आमच्या अंगणामध्ये मोठा प्रोग्राम करायचा. वेगवेगळी वक्ते मंडळी बोलवायची आणि तिथं गुणवंतांचा सत्कार करायचा आणि गावातली 10वी-12वीला जी मुलं चांगले मेरिटमध्ये येतात त्यांचा सत्कार करायचा, त्यांची पाठ थोपटायची, त्यांना बक्षिसं द्यायची आणि गावामध्ये जनजागृती करण्याचं काम, की गावात संडास बांधलेले आहेत तर त्याच्यामध्ये जळतण न ठेवता तुम्ही संडासचा वापर करा. त्यानंतर प्रत्येकाच्या घरामध्ये एक तरी झाड शेतात लावा, घरी लावा. तुमच्या गावात आज अशी आपल्या गावांमध्ये परिस्थिती झाली आहे साहेब, की दुभत्या गायी नाहीत, म्हशी नाहीयेत. गेलं तर तुम्हाला काळा चहा प्यावा लागतो डिकाशन, तुम्हाला दुधाचा चहा मिळत नाही. ही गावाची परिस्थिती आहे. आणि मी नेहमी गावात असं सांगत असतो, ते ज्या प्रबोधनाचे काम मी करण्याचा प्रयत्न केला, वक्ते वगैरे मंडळी त्या ठिकाणी आणून, की तुम्ही गणपतीला 2 लाख 3 लाख पट्टी करता, दुर्गा देवीची म्हणजे नवरात्र तेवढी पट्टी करता, तर देवाला एवढं द्यायची गरज नाही. देवाकडून आपण मागतोय, आपण काही एवढे मोठे नाही झालेले आहेत की देवाला काही द्यायला पाहिजे. त्यापेक्षाही जास्त देवाचे आशीर्वाद आहेत आपल्या पाठीशी असं समजून आपण तेच पैसे शाळेमध्ये कम्प्युटरायझेशन करा, शाळेत अजून काही गोष्टी करा. ह्या अनेक गोष्टी मी त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतो. गावात त्या पटतील नाही पटतील अशातला भाग नाहीये. अजून एक विषय सांगतो. मी एकदा दिवाळीला गावी गेलो रोडगीला, तर मला काही युवा वर्ग भेटायला आला. ते म्हणले की वकील साहेब, आपल्या गावामध्ये रात्री 9-10 वाजता भजन चालू होतं आणि ते एवढं कर्णकर्कश आवाजामध्ये असतं की ते रात्री 1-2 वाजेपर्यंत चालू असतं कधी कधी. आणि त्यामुळं आमची जी लहान लहान मुलं आहेत, मुली आहेत, ज्यांना अभ्यास करायचा, त्यांनी अभ्यास कसा करायचा, कसं कॉन्सन्ट्रेट करायचं, रात्री झोपायचं केव्हा, सकाळी उठायचं केव्हा, तुम्ही त्या मंडळींना सांगा म्हटले. मी त्या मंडळींना बोलून घेतलं. तर त्यांना मी खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं की बघा म्हणलं, ते तुम्ही जे भजन म्हणतात ते देवाचा आणि तुमचा संवादाचा विषय आहे. आमच्याकडे पण ती पद्धत आहे. माझे वडील, माझी बायको जेव्हा घरी देवाची पूजा करते, ती देवपाठातली घंटी वाजवते. ती घंटी आम्ही तुमच्या कानात आणून वाजवली तर चालणार नाही. तसंच तुम्ही इनडायरेक्टली प्रत्येकाच्या कानात घंटी वाजवताय, ते तुम्ही देवाला अळवण्याचं काम करताय. ती प्रक्रिया ती आहे आणि ती तुमच्यात आणि देवातच संवाद राहू द्या. ज्या वेळेस लाऊडस्पीकर नव्हते त्यावेळेस काय होतं, त्यामुळे एवढं कशाला जास्त तुम्ही आवाज वाढवताय, या पद्धतीने सूचना देण्याचं काम केलं. त्या काही फळास आल्या नाहीत. म्हणजे ही गावाकडची दयनीय अवस्था. ऐकण्याची मानसिकता नसते. तशी काही गावं आहेत आमच्या नांदेड जिल्ह्यामध्ये. बारड या ठिकाणचं उदाहरण तिथल्या युवा वर्गाने आणि इव्हन जुन्या वर्गाने पण त्या नवीन विचारांच्या लोकांना वाव दिला आणि त्या ठिकाणी त्यांनी मारुतीच्या मंदिरावरचं, त्या पारावरचं जे लाऊडस्पीकर आहे ते बंद केलेलं आहे. असं म्हणतात की पुसणार कोणी असेल तर डोळे भरून यायला अर्थ आहे आणि कुणाचे डोळे भरणार नसतील तर मरण सुद्धा व्यर्थ आहे. कारण डोळ्यात जेव्हा जेव्हा पाणी येतं तेव्हा कोणतरी पुसणारं लागतं, तर ते त्या रडण्याला अर्थ असतो. आज ज्या ज्या वेळेला लहानपणी रडत होता त्यावेळेला आई होती डोळे पुसायला, बाबा होते. आज बाबा आहेत पण आई नाहीये. परंतु आईसाहेबांच्या नाही का, तुमच्या आईसाहेबांच्या आठवणी कायम राहतील यासाठी काय करण्याचा मानस आहे किंवा काय करत आहात ते सांगा. खरं म्हणजे आई आमची म्हणजे अन्नपूर्णा होती. म्हणजे आलेल्या पाहुण्यांना, मित्रमंडळींना माझ्या वेगवेगळ्या प्रकारचं व्हेजच असायचं सगळं, कारण नॉनव्हेज जमायचं नाही घरी, माळकरी वडील असल्यामुळं. तर हे जेवण करून खाऊ घालायची आलेल्या लोकांना. त्यामुळं मला आज घरी प्रत्येकाला नेऊन जेवू घालता आलं नाही तुमच्यासारख्या मित्रमंडळींना. तर आलेल्या प्रत्येकाला जेवून झाल्याशिवाय जाऊ नये. म्हणजे माई ती अन्नपूर्णा होती. ती होती, त्या पद्धतीनं चालत. आणि कदाचित जी व्यक्ती अन्नपूर्णा असते ना, त्या व्यक्तीच्या हातचं काही असं ते गोड लागतं, चांगलं लागतं, रुचकर लागतं नाही का साहेब. ज्या ज्या वेळेला मोकळा वेळ असतो, फ्री टाइम, तसं तुमचं शेड्यूल खूप बिझी असतं, ज्या ज्या वेळेला मोकळा वेळ असतो, फ्री टाइम असतो, त्यावेळेला काय करता नेमकं, म्हणजे काय करायला जास्त आवडतं? म्युझिक खूप आवडते. अच्छा, बरं. त्यानंतर बाईक वगैरे चालवायला आवडते आणि टीव्ही पाहण्याचं काम करतो. काही अवांतर वाचन असतं, मुलांसोबत वेळ. एक पार्ट झाला आई वडिलांचा,
त्यानंतर दुसरा पार्ट जरा तुमच्या क्षेत्राशी निगडीत असलेला. आता आम्हाला ऐकायचे की तुमचं जे आताचं जे कुटुंब आहे, म्हणजे तुमच्या सौभाग्यवती, तुमची मुलं, यांच्याबद्दल सांगा. म्हणजे ताईंचा सपोर्ट कसा असतो तुम्हाला नेमका? निश्चितच माझी मिसेस ॲडव्होकेट शीला, म्हणजे त्या पण ॲडव्होकेट आहेत का? येस, त्या नांदेडच्या आहेत प्रॉपर. त्यांचे वडील नांदेडचे ख्यातनाम वकील आहेत, ॲडव्होकेट P.N. शिंदे. त्यांच्या कन्या, खरं म्हणजे लग्नाच्या अगोदर त्यांनी वकिली केली वडिलांसोबत, आणि लग्नानंतर इथं आल्यानंतर औरंगाबादला त्यांनी LLM कंप्लीट केलं. पण आता त्या जास्तीत जास्त वेळ जे आहे ते मुलांना घडवण्यासाठी देतात. त्यामुळं तो जो भाग आहे, सगळ्यात मोठी जी फ्रंट आहे, ते सांभाळण्याचं काम ते करतात. मुलांना आणि निश्चितपणे मला पण सांभाळण्याचं काम करतात, घराला सांभाळण्याचं काम करतात, आणि आमच्या पूर्ण कुटुंबाला एकत्रित बांधून ठेवण्याचं काम करण्यामध्ये तिचा फार मोठा वाटा आहे. काही माणसं गरुड असतात, त्याप्रमाणे ते झेप घेतात, आणि झेप घेत असताना त्यांना भय नसतं, भीती नसते. ज्याप्रमाणे आपण झेप घेतली साहेब, म्हणजे अगदी लहान शहरामध्ये किंवा एखाद्या जिल्ह्याच्या ठिकाणी न अडकता इथपर्यंत आलात, आणि मोठ्या आत्मविश्वासाने या ठिकाणी इथलं जग आपण जिंकून दाखवलं. साहेब, विचार असं वाटतं की प्रवास करत असताना अनेक माणसं भेटतात, कारण माणसं आहोत तर माणसं भेटणारच. तुम्हाला सगळ्यात जास्त आवडली माणसं कोण? मला खरं म्हणजे या वकिली क्षेत्रामध्ये या जीवनाचा प्रवास करत असताना खूप दिग्गज मंडळींसोबत मला जवळ जाण्याची संधी मिळाली, त्यांचं प्रेम मिळालं. त्यामध्ये आपले दिवंगत राराम बोराडे सर, त्यानंतर विठ्ठल वाघ सर, आणि प्रामुख्याने ज्यांचा मला निश्चितच आशीर्वाद एका मुलासारखा मिळाला, ते आमचे आदरणीय प्रमोद शिंदे साहेब आणि आमच्या लीला शिंदे काकू. ही सगळी मंडळी, म्हणजे सांगायचं तात्पर्य हेच आहे की अशा बरेच लोक आहेत की आदरणीय नेताजी गोरे साहेब आहेत. आज ज्या वेळेला मागे वळून बघता काय वाटतं नेमकं? आयुष्यामध्ये इथपर्यंत यायचं होतं, म्हणजे अगदी तुम्हाला सांगतो, औरंगाबादला आल्यानंतर एक आपल्याला वाटतं की कार घ्यायची वकिलाला जेव्हा, तर मारुती 800 आणि वॅगनारच्या पुढचं कधी स्वप्न बघितलं नव्हतं. आणि माझी पहिली कार ही वॅगनरच होती. तर त्यानंतरचा प्रवास होत गेला, यश मिळत गेलं, सगळ्यांचं, तुमच्यासारख्या लोकांचं प्रेम मिळालं भरभरून, आणि कामाला पण यश मिळत गेलं, आणि कामाने काम वाढत गेलं. आणि तोंडी जो प्रचार असतो की माझं काम या वकील साहेबांनी केलंय, आपलं पण काम ते करू शकतील, अशा प्रकारे लिटिगेशन वाढत गेलं, काम वाढत गेलं. आजही जेव्हा इथं असतं तेव्हा सगळ्यात जास्त मन कुठून रमतं, गावाकडच्या शेतामध्ये का इथं, ते सांगा. गावाकडे शेतामध्ये मन कधीही रमतच, पण इथलं जे काम आहे ते तिकडे रमू देत नाही. त्यामुळे जेव्हा कधी दिवाळीत किंवा उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये गेल्यावर एखाद दिवस वगैरे तिकडे जायचा प्रयत्न करायचो मी, पण आता मागील काही वर्षामध्ये ती पण संधी मिळत नाही. नेक्स्ट प्लॅन काय आता, आणखी काय करणार आहात? काही नाही, औरंगाबाद म्हणजे इथं छत्रपती संभाजीनगर या ठिकाणची वकिली जी चालू आहे, घोडदौड अशी चालू ठेवायची, आणि मुंबई उच्च न्यायालय या ठिकाणी आठवड्यातून एकदा दोनदा जेव्हा कधी काही महत्वाची प्रकरणं असतात त्याच्यात जाऊन त्या ठिकाणी काम करतो, आर्ग्युमेंट करतो. छत्रपती संभाजीनगर येथील हायकोर्टामध्ये, त्याचबरोबर अगदी मुंबई येथील हायकोर्टामध्ये उत्कृष्टपणे अगदी काम करत असलेले सन्माननीय ॲडव्होकेट गजाननजी कदम साहेब, अगदी हा प्रवास जो आहे तो आईच्या बोटाला धरून सुरू केलेला आहे, नाही का? अगदी बाबांच्या खांद्यावर बसून, कारण हाच खांदा इतका मजबूत आजही आहे, कारण या ठिकाणी आज ज्या वेळेला खांदा दुखतो चालून आपण जेव्हा थकतो आपण, त्या वेळेला बाबा अगदी खांद्यावर हात ठेवतात आणि मला असं वाटतं की आई वडील काय करतात नेमकं. बऱ्याच लोकांना आई वडील नको असतात, कारण एकदा पंख आले की आपण आपलं आयुष्य जगावं. परंतु मला असं वाटतं की ज्या लोकांच्या मनामध्ये आई वडिलांबद्दल आदर कायम असतो तीच माणसं मोठी होतात. कारण जिथं आई वडिलांच्या बद्दल देव आहे नाही माहीत नाही खरं तर, परंतु आई आणि वडील हे खऱ्या अर्थानं आपले या पृथ्वीवरले देव आहेत, आणि या देवांची काळजी, या देवांची पूजा, या देवांचा रिस्पेक्ट आणि या देवांचे आशीर्वाद आपल्याला भेटले पाहिजे. आणि ते ज्याला भेटतात ती व्यक्ती खऱ्या अर्थानं श्रीमंत असते. आणि श्रीमंती म्हणजे नेमकं काय असतं की बँक बॅलन्स किती वाढला
याहीपेक्षा या ठिकाणी आईवडिलांची दुवा, गोरगरिबांची दुवा आपल्याला किती भेटली, ही दुवा ज्या लोकांना जास्त भेटते ती माणसं खऱ्या अर्थानं श्रीमंत असतात. निश्चितपणे मुलाखतनामा या कार्यक्रमामध्ये ॲडव्होकेट गजाननजी कदम साहेब यांच्या जीवन कार्यावर टाकलेला प्रकाश प्रेक्षकांना आवडला असेल. परत भेटूया पुढच्या मुलाखतीमध्ये. तोपर्यंत पाहत राहा न्यूज वन महाराष्ट्र चॅनल. धन्यवाद.